मोजूया आपण. बघू शकता हे लिटरचं माप आहे. लिटरचा एक, 1 2 2 फुट बरोबर. कारण तुम्ही जर सोनं घ्यायला गेलं तर सोन्याचाच भाव लागणार आहे. हो बरोबर. हां, ही क्वालिटी आहे आपली. ही 8-8 लिटर दूध द्यायला पाहिजे रेडी टायमाला. बरं. हां, 8 प्लसच राहील पण 8 लिटर धरून चला. ही दोन्ही म्हशीच्या लाईव्ह मिल्किंग आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी स्वप्नील मोठी किसान ॲग्रोटेक ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, मी आहे सध्या श्री हनुमान डेअरी फार्म सोलापूर. तुम्ही पाठीमागं मित्रांनो पाहू शकता. आज एक सकाळी 11 म्हशीची गाडी आलेली हरियाणाहून. मी तुम्हाला गाडीसुद्धा दाखवतो आहे. तर आज आपण लाईव्ह मिल्किंग ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. किंवा खरंच म्हशी ह्या 7 लिटर 6 लिटर 8 लिटर दूध देत आहेत का, हे तुमच्या समोरच मित्रांनो गाडीतून उतरून जवळपास आता सकाळचे 8-8:30 वाजलेत. त्या टायमिंगमध्ये आपण मिल्किंग करणार आहोत. सकाळचे सगळे कामं चालू आहेत, गोटा वगैरे धुवायचं चालू आहे. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह मिल्किंग मित्रांनो करणार आहोत. त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सध्या श्री हनुमान डेअरी फार्म सोलापूर येथे आहे. तर दोन्ही म्हशीचं मित्रांनो आपण लाईव्ह मिल्किंग बघणार आहोत. तुम्ही बकेट बघू शकता, रिकामे आहेत. नंतर मी तुझं सुद्धा दाखवणार आहे. आता कास वगैरे देऊन आपण बकेट रिकामी करून या दोन्ही म्हशीच्या लाईव्ह मिल्किंग आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. आपल्यासोबत सोनकडे सर सुद्धा आहेत. नमस्कार सर, थोडे इकडे या. तर आता लाईव्ह मिल्किंग आपण करणार आहोत. ह्या दोन मशीनचं डिटेल सांगा. ह्या दोन म्हशी तर आपण लाईव्ह मिल्किंग करणारच आहोत, पण आज गाडीतून उतरून ज्याही तुम्ही सगळ्या म्हशी मित्रांनो बघतायत, हो, ह्या आपण कशा पद्धतीनं दूध देत आहेत, तर त्याबद्दल काय सांगाल आणि म्हशीबद्दल डिटेल थोडं सांगा. कसं सर, गाडी उतरून म्हशीची जी क्षमता असेल दुधाची, ती क्षमतेमध्ये ती कायम सक्सेस राहणारच. आणि गाडी उतरून ह्या म्हशीला 15 लिटर 16 लिटर दूध तयार आहे. हां, तर मित्रांनो ह्या म्हशीला 12 लिटर दूध तयार आहे. तुम्ही बघू शकता. धारेतले धार बघा, बकेट एकदम खाली आहे. धार तुम्ही बघू शकता. सुपर फास्ट दुहाई म्हशीची. सडातील अंतर, धार फिरली नाही पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीकडे आपण लक्ष देऊन म्हशी खरेदी केले जातात. बरोबर आहे. बघू शकता व्यवस्थित एकदम सोपी धार आहे. तर मित्रांनो, ह्या दोन्ही म्हशीचं आपण दूध मोजून बघणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. त्यासाठी व्हिडिओ हा मित्रांनो शेवटपर्यंत नक्की बघा. आणि असं नाही की सर आता काही शेतकऱ्यांना वाटेल की दूध आपण थांबवून काढलोय, त्याबद्दल सांगा जरा. नाही, ट्रान्सपोर्टेशन जी गाडी येते, ज्या ठियेवर थांबते त्या ठियेवरती भैया लोक दूध काढून वासराला दूध पाजून तर गाडी लोडच करावं लागते. दूध तसं थांबवता येत नसते, कारण प्रत्येक ठियेवरती भैया दूध विकण्यासाठी तर गाडीमध्ये काम करतो भैया. बरोबर. टाइम टेबल थोडं 1 तास 2 तास उशीर मागं पुढे होईल, पण दूध नक्की काढलं जातं. बरोबर. तर मित्रांनो, आता लाईव्ह मिल्किंग दोन्ही म्हशीचं चालू आहे. एक म्हैस पाणवते अजून, ते पाणवल्यानंतर आपण त्यासुद्धा म्हशीचा व्हिडिओ कव्हर करणार आहोत. दोन्ही जे बकेटमधलं जे दूध आहे ते एकदाच आपण मोजणार आहोत. सर, धारा तर चालूच आहेत. आणि खास करून म्हशीच्या प्रवासातून वासराचे नाळ सुद्धा तुटलेली नाही, बघू शकता. म्हणजे ताज्या वेलेल्या म्हशी आपण निवड करतोय. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, नाळ अजून पडलेली नाही. जवळपास 5-6 दिवस तर नाळ पडायला लागते. तर टोटल 7-8 दिवस तर वासर आहे. हो, ट्रायलिंगचं 5-6 दिवस आणि 1 दिवस अगोदर वेलेली आहे. म्हणजे वेल्यानंतर साधारणतः 1-2 दिवसात 1-2 दिवसात लोड केली जाते गाडीमध्ये. म्हणजे तुम्ही चिकात असताना म्हैस घेतलेली. चिकातच म्हशी आपण घेतोय आणि तिथून लोडिंग केलं जातं. तिथून इस्तोकर 5-6 दिवसामध्ये सेट होतात म्हशी. म्हणजे चिकातल्या म्हशी आणून इथं तुम्ही दूध दाखवूनच शेतकऱ्यांना देताय. 2 टाइम खात्रीचं दूध दाखवून म्हशी विक्री केली जाते. बरोबर. आणि खास करून तुम्ही म्हशीच्या सडामधील जे धार आहे, धारेकडे लक्ष द्या. बरोबर आहे. धारेतील जे टॉप पण आहे तीच महत्वाचं आहे. आता मित्रांनो, दोन्ही धारा चालूच आहेत. दोन्ही पण धारा तुम्ही बघू शकता, एकदम नरम आहेत, एकदम जाड अशी धार, मोठी मोठी धार आहे, मोठी आहे. तरी तुमचा अंदाज किती नसेल दिल्यावर?
ही 8-8 लिटर दूध द्यायला पाहिजे रेडी टायमाला. बरं. हां 8 प्लसच राहील पण 8 लिटर धरून चला. ही सेकंड आहे आणि ही किती आहे ना? ही पण सेकंड टायमर आहे मेंढी. दोन्ही सेकंड ना. मेंढी 7-7 लिटर चालायला पाहिजे, ही 8-8 लिटर चालायला पाहिजे टायमाला. बरोबर आहे. बरं अजून एक तुम्हाला विचारायचं होतं, चाऱ्याचं मॅनेजमेंट काय सांगाल? चाऱ्यामध्ये आपण सध्या हरियाणा पंजाबवरून जे भुसा मिळतो गव्हाचा ते मागवलं जातं. 7 रुपये किलोनं आपल्याला पोच होते, म्हणजे 7 रुपये प्लस ट्रान्सपोर्टेशन 6-7 रुपये, टोटल 13 ते 14 रुपयाला आपल्याला पोच मिळतं आपल्या भागात. किलो? हां किलो 13-14 रुपयाला किलोनं पोच होते. प्लस वाडा आहे, ऊस आहे, सुपर नेपियर आहे, ह्या सगळ्या गोष्टीचं मिश्रण करून आपण ह्या गोट्याचं नियोजन करतो. आणि खुराकाचं मॅनेजमेंट? खुराकात सरकी पेंड आहे, हरभरा चुन्नी आहे, गहू भुसा आहे. झालं म्हणजे 3च आहेत. हो 3च आहे. आता किती गाड्या भरला आणि? सध्या 4 गाड्या भरल्या होत्या, आज 4थी गाडी उतरली आहे. बरं अजून काही येणार आहे? उद्या परवा परत आपण निघणार आहे, परत एक 4 गाड्याची खरेदी आहे. बरोबर. महिन्याला 4-5 गाड्या आपल्याला अवरेज आहे. बरोबर. साधारणतः आठवड्यातून एक गाडी? आठवड्यातून एक गाडी उतरते. फिक्स आहे. हो. म्हणजे जेणेकरून शेतकऱ्यांना संपर्क करून ज्या दिवशी गाडी उतरणार आहे किंवा 1-2 दिवसानं म्हणा, ज्या शेतकऱ्याची जशी डिमांड असेल त्यानुसार आपण त्यांना वेळेनुसार बोलवतो. म्हशी उतरल्यानंतर असेच खात्रीनं 2 टाइम दूध दाखवतो, त्याच्यातील सडातील अंतर म्हणा बाकीच्या सगळ्या गोष्टी पटवून देतो, मग त्या पुढे व्यवहार होतो आपला. बरोबर. नाही लाईव्ह आहे त्यामुळं मित्रांनो, लाईव्ह व्हिडिओ आहे, कुठंच आपण म्हणजे कट वगैरे एडिट वगैरे काहीच करणार नव्हतं. तुम्ही बघू शकता दोन्ही म्हशीच्या धारा आपण म्हणजे दूध मोजणार आहोत. सर काय अजून काय सांगाल बरं शेतकऱ्यांना? किंवा शेतकऱ्यांना एवढं सांगणं आहे की हरियाणाच्या म्हशी निवडताना अशा प्रॉपरली म्हशी हरियाणातून, आता हरियाणाचे देणारे भरपूर लोक आहेत, मी हरियाणाचा आहे, मी इथला आहे, मी तिथला आहे, आणून देणारे पण भरपूर, पण त्याच्यात क्वालिटीला महत्व आहे. देणारे तर भरपूर आहेत, पण ते कुठला माल आहे, कसला माल आहे, काय नुसतं रेटकडे बघू नका. राईट. कारण रेटमुळे म्हशीची व्हॅल्यू तुम्ही 0 करून टाकताय. ज्या म्हशीची, आता ह्या म्हशीची, ह्या दुसऱ्या वेताच्या रेडीची टॉप प्लस दूध आहे, त्या म्हशीची किंमत तुम्ही थोडी 1.25 लाख रुपये 1.5 लाख रुपये करू शकताय. त्याची व्हॅल्यू व्यवस्थित आली तर शेतकरी पण देऊ शकणार, आम्ही पण देऊ शकणार आहे. तेवढं आहे. नुसतं 1 लाखाला म्हैस द्या, मोरा म्हैस देतो म्हणलं, त्या गोष्टीची व्हॅल्यू नाही आहे सर कुठंच. कारण तुम्ही जर सोनं घ्यायला गेलं तर सोन्याला सोन्याचाच भाव लागणार आहे. हो बरोबर. हां ही क्वालिटी आहे आपली. आपण हरियाणा जातो म्हणलं, तुमच्याच घरातली जर समजा रेडी असेल, 14-15 लिटर दूध देत असेल, तुम्हीच थोडी याला लाख रुपयाला देऊ शकताय. बरोबर. वर्षानुवर्षी तुम्ही त्याचे सांभाळ करून, त्याचं व्यवस्थापन करून, दुधावर आणून ती म्हैस विक्री करताय म्हणल्यावर त्याचं काय तर बेनिफिट आलं. सर 1 मिनिट, दुसरी एक बकेट भरलेली आता दुसरी घेत आहे, गाडीतून ही खासियत आहे. मित्रांनो एवढं दूध आहे, ते बाजूला ठेवा, वो बाजू मेरे को. 7 लिटर दूध आहे. बकेट पण मित्रांनो तुमच्या समोरच आहे. दोन्ही म्हशीचं मित्रांनो एक मिंगणी पण आहे आणि एक मोरा, म्हणजे सिंग रिंग बघा एकदम शांत, पाय सुद्धा मित्रांनो हलवली नाही म्हशीनं. म्हणजे एवढं प्रवास करून सुद्धा म्हैस खूप शांत, हे नसेलच अशी असेल. बरोबर. आता दुसरीकडं समजा काय काय शेतकऱ्यांना महाग वाटतं इथं. महाग कसं वाटतं? 1-20ला बी काय काय लोक म्हणजे म्हशी देतात. 10-21 जे म्हशी आहेत त्याच्यात टूक असणार काही ना काही, त्याची धार फिरणार, दूध कमी देणार, किंवा त्याच्या सडातील ठेवण कमी जास्त असणार, किंवा कमी प्रतीची म्हैस असू शकते. रेटमुळे तर तुम्ही रेटचं व्हॅल्यू करायला गेलं तर 70,000 पण मी पण देऊ शकते ना. तुम्ही जर त्या म्हशीचं जर पसंतच बघायचं असेल तर त्याच्या रेटवर पसंत करू नका, त्या म्हशीच्या क्वालिटीला तुम्ही पसंत करा, त्या म्हशीची क्वालिटी समजून घ्या, मग त्या म्हशीचा व्यवहार आपण हिशोबात लक्षात येईल. बरोबर. कुठल्याही म्हशीचं जर समजा रेट ठरवायचं असेल त्याच्या गुणवत्तेवर त्याचा रेट ठरवला जातो. बरोबर. बघू शकता दोन्हीची बादल्या भरलेल्या आहेत. आणि मित्रांनो अजून एक सांगायचं म्हणजे तुम्हाला वासराला सुद्धा दूध सोडलेलं आहे. सोडलेलं आहे. वासराला दूध सोडून आणि प्रवासातलं दूध आहे. बरोबर. बदली आता हे
मोराचा आहे आणि मेणीचं आहे. मोजूया आपण. मित्रांनो व्हिडिओ कुठंच एडिट केलेला नाही. आता हे जे मोराचा आहे ते आता आपण दूध मोजणार आहोत. फेस वगैरे अजिबात म्हणजे कमीच आहे फेस. वर खाली केलेलं आहे, 2 वेळा केलेलं आहे, 3 वेळा केलं वर खाली. बरोबर. पूर्ण फेस जिरवून बघू शकता. लिटरचं माप आहे. लिटरचा 1 1 2 2 3 3 4 4 5 5. जरा बुकेट वाकडं करा. 6 7 7. हे 7.5 लिटर. 7.5. वासरू पिऊन 7.5 लिटर दूध गाडी उतरून आहे. बरोबर. ही आहे खासियत. हे मेंढाचं बघूया. एक 2 3 4 5 6. हे 6.5 लिटर. 6.5. हे वासरू पिऊन हे पण दूध आहे. बघू शकता वासराचं तर अजून नाळ लटकत आहे. 8 ते 9 दिवसाचे वेलेले आहे, जास्तीत जास्त 8 दिवस. बरोबर. आणि गाडी उतरून एवढं दूध तयार आहे. अशाच प्रकारचं आमच्या डेअरीचं खासियत आहे. ते दाखवलं मग. तर मित्रांनो अशा पद्धतीनं आता आपण लाईव्ह मिल्किंग सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून केलेलं आहोत. सर एक संदेश काय द्याल शेतकऱ्यांना किंवा शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायामध्ये उतरताना, म्हशीची निवड करताना, गोट्याचं व्यवस्थापन सुद्धा, गोटा वाढवताना जातीवर म्हणजे म्हशीची जी जात आहे व्यवस्थित जात निवडा. तिचे रेटकडे बघून तुम्ही कुठं तर फसगत होऊ नका. कारण काही लोक रेटमुळे तुमचं माइंड वॉश करतात. आमच्याकडे स्वस्त आहे म्हणून तुम्ही तिकडे पळत जाताय, त्याचं ब्रीड तसं मिळणार नाही तुम्हाला, त्याचं गुणवत्ता पण तशी मिळणार नाही. बरोबर. या गोष्टीकडे थोडं लक्ष देऊन दूध व्यवसायामध्ये पडताना चांगली ब्रीड निवडा. रेट थोडंफार मागं पुढे होऊ शकते पण ब्रीडला तोड नाही आहे. बरोबर. म्हणजे जशी गुणवत्ता तसे पैसे. हो राईट. बरोबर. ओके सर. तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. इतर शेतकरी बंधूंना सुद्धा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. अजून एक सांगायचं म्हणजे तुम्ही एक टाइम दूध बघू नका, 2 टाइम बघा, 4 टाइम बघा. बघून मग व्यवहार करा. खात्री करूनच म्हशी घ्या. शक्यतो म्हशी त्यांचं म्हणजे सिलेक्शन चांगलं आहे. टॉप क्वालिटीच्या म्हशी ते निवडतात. तिथून आणतानाच जसं दुधावरली साय काढतात त्या पद्धतीनं छाटून म्हशी काढल्या ते गाडीमध्ये भरतात. आणि हेतून बी तुम्हाला एखादी म्हैस समजा त्यांना वाटलं की बाबा थोडं दूध कमी देणारा ही शेतकऱ्यांची फसगत होऊ नये, ते स्वतः ह्या घरी म्हशी ते सांभाळतात. त्यांचं घरचं सुद्धा आता सध्याचं डेली मिल्किंग ह्या म्हशीचं सोडून 200 लिटर डेलीचं मिल्किंग आहे. सकाळी 100 आणि संध्याकाळी 100. आणि ह्या विक्रीच्या ज्या म्हशीवाचं दूध आहे ते सकाळी 100 आणि संध्याकाळी असं रोजचं 400 लिटर दूध इथून जाते. अशा पद्धतीनं सरांचं काम आहे. तर मित्रांनो तुम्ही पूर्ण खात्री केल्याशिवाय म्हैस म्हणजे घेऊ नका, कुठेही जाऊन फसू नका. रेटच्या नादी तर लागूच नका. 2 टाइम 4 टाइम दूध बघून मगच तुम्ही म्हैस खरेदी करू शकता. धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल. थँक्यू.